सो रुचीला मी शाळेतून घेऊन आलेलो आहे. अशा आहे. रोशन झाडावर चढलेला आहे बघा तुम्ही, किती रिस्क आहे आता ही. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी या ब्लॉगला सुरुवात करतो आज. तर अशी आहे, सकाळ आंघोळ वगैरे झालेली माझी. जस्ट हनुमान चालीसा पठण झालेलं आहे. आणि ह्या बघा इथं मला चिंचा दिसल्या वाळू घातलेला आहे. टाईम आहे अजून. या अशा आहे. आता हे वाळून द्यायच्या व्यवस्थित. इतक्या बस नाही होणार, अजून आणावं लागेल. पण हे वाळून द्यायच्या आणि त्याच्यानंतर फोडायच्या. चिंचोके वेगळे करायचे आणि चिंचोके वेगळे केल्यानंतर जो पार्ट असतो याला मीठ लावून ठेवून द्यायचं. तर अशा स्टोअर करतो आम्ही चिंचा. आता मी आवरतो. आज रुचीचा फर्स्ट डे शाळेमध्ये. दुसरीला जाती रुची आणि फर्स्ट डे आज. तर तिला शाळेत सोडायला जायचं आहे. सुट्ट्यानंतर आज शाळा चालू होती रुचीची. आणि रुची आज दुकानात जाऊन आली. दुकानात जाऊन तिने चॉकलेट घेतले आणि खाती ती चॉकलेट सध्या. दाखव रुची कोणते चॉकलेट आहे. हे चॉकलेट घेतलेले मिल्क क्यूब, जे तिला सर्वात जास्त आवडते अशी ती म्हणती. दीदी कसं वाटतंय तुला, दुसरीला जाती तू आज? मॅम काय? मॅडमचं ध्यान येतंय, मागच्या दिशा मॅडमचं. आणि अजून टीव्ही लावून देते, कार्टून देता ना त्याच्यावर लावून. टीव्ही लावून देते तुम्हाला शाळेत? शिकवत असेल ना टीव्हीवर? नाही, मग कार्टून लावून देते. कार्टून. आम्हाला तर कार्टून लावून देते. शाळेला कार्टून, हनीबनी. शाळेमध्ये हनीबनी लावून देते असं आहे भाऊ शाळेमध्ये. माहिती का, हा टीव्ही वरनं तुमचं नाव आलतं रमेश. मग मॅम म्हणले. हा का? मग मॅडम काय म्हणला? असं क्लिक दाबून ना लगेच तुमचं नाव आलं. हा का? डब्याला काय घेतलं आज? कढी आणि पोळी. आणि रुचीला कढी खायची होती. डब्याला जनरली कोरडी भाजी देता, सुकी भाजी देता, पण रुचीला आज कढी खायची होती. तर तिच्या आईने कढी बनवून दिलेली तिच्यासाठी. आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली रुचीने. खूप दिवसाची कढी खायची रुचीला. म्हणजे मागं पण केली होती, पण तिला आज डब्याला कढीच घेऊन जायची होती. त्याच्यामुळं कढी पण आहे. बरोबर ना? काय भारी आहे. काय? हे लिंबाचं झाड आहे बाय द वे, कडुलिंब. आमच्याकडे भरपूर असतो हा कडुलिंब, सर्वात जास्त. सो ध्रुवन ते अजून मामाच्या घरून आलेले नाही. आज येतील कदाचित आणि उद्यापासून शाळेत जातील ते. काय फटके त्यांना? कस काय? ते आज येणार नव्हतं ना, हा त्यामुळे त्यांना कधी येईन, कधीतरी येईन ना, त्यांना फटके होते. आता कोणत्या मॅडम राहील तुम्हाला क्लास टीचर? माहित नाही. बस आली आता. रुची बस आली बर का, आली. वंडर भारी आहे. हो, मी रुचीला शाळेत सोडून आलो, म्हणजे पाटावर सोडून आलो. आणि श्रीला घेतलेलं आहे. आता चक्कर मारतोय मी मुलाला घेऊन. आणि घरामाग आलो होतो. हे बघा कृष्णकमळचं फूल आहे इथं, जे एकदम भारी होतं. दुसरे पण आहे, भरपूर फुलं आलेले कृष्णकमळला. हे बघा, एक आहे, काही कळ्या पण आहे. हे ब्रह्मकमळचं झाड आहे. याच्यावर एक चाफ्याचं फुल पडलेलं आहे. वेगवेगळे भरपूर फुलं आहे इथं. एकदम भारी वाटतं बरं बसायला. पण आहे ना, वरती नारळ आहे, त्याच्यामुळे इथं बसत नाही मी. पण एकदम थंड वातावरण इथं. चाफ्याच्या झाडावर आहे वेल. आणि हे बघा खाली चाफा आहे. भरपूर फुलं याला पण. आणि हाच चाफा निघलेला आहे तो मी मामाचीतून आणला होता. कारोड बघा, ही काय झोपडी झालेली, खतरनाक. प्युअर गिर आहे. म्हणजे गिर
चीज कारोडे. मी इकडं चक्कर मारायला आलो तर हा रोशन झाडावर चढलेला आहे. बघा तुम्ही किती रिस्क आहे आता ही. इतका वरती चढलेला आहे हा. बघू आपण तोडतो काय रामफळ. पिकलेलं आहे रामफळ आहे. आणि मी तो तोडायला नाही सांगितलेलं आहे. यांचंच तोडताय. पकेले मेरे को कॅच द्या. कॅच घेतलं मी रामफळ. हे असं आहे. इतका भारी कलर याचा, इतका भारी तुम्हाला सांगू नाही शकत मी. कॅमेऱ्यामध्ये मला नाही माहीत तुम्हाला कसं दिसतंय, पण प्रत्यक्षात इतका भारी असा गुलाबी, थोडासा भगवा, थोडासा येलो असा कलर याचा. आणि एकदम जास्त झाडावर पिकलेलं आहे एकदम. हे बघा आता मी तुम्हाला हा थोडं याची जी वॅक्स असतो तो रिमूव्ह करतो, जो नॅचरल वॅक्स असतो तो. याचा कलर बघा कसा दिसतोय. इथं बघा वेगळा कलर आहे. एकदम भारी आहे, एकदम भारी. आता खाने वाले तुरंत फिर फोड़ो चलो. तू क्यों नहीं खाता? केशवला नाही आवडत रामफळ, फक्त रोशन खाणार आहे. आणि रोशन उतरलेला आहे झाडावरून आता. रामफळ मी घेतलेलं आहे त्याच्याकडून खायला. आणि अय रोशन तेरा दिखा. लोगों को लगे का मॅच खा के रह रहा है. हा इतकं रोशनला दिलेलं आहे, त्यांनीच तोडलेलं आहे ते. चलो किधर जा रे, किधर जा रे. काय को बकरीला गवत आणायला चाललेले ते कांद्यामध्ये. तर चला मी जातो घरी आता. सो असं आहे रामफळ. चला खातो मी आता घरी जाऊन. मी थोडं सावलीत येऊन खाल्लंय. एकदम गोड आहे बरं का हे रामफळ, एकदम गोड आहे. म्हणून मी पायात चप्पल नाही घातलेली, त्याच्यामुळं खूप चटके बसत होते मला, कारण उन्हात येते त्या साईडला, त्याच्यामुळं. सो रुचीला मी शाळेतून घेऊन आलेलो आहे आणि रुची आईस्क्रीम खाती आता. आईस्क्रीम नाही तो कोण आहे, सॉरी मला कळत नाही इतकं. कोण आईस्क्रीम नाही ती असं म्हणणं आहे तिचं. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.